आपण बघितलं असेल हे जे हजारोंच्या संख्येने त्या ठिकाणी माता भगिनी आलेल्या आहेत, या हजारोंच्या संख्येने त्या ठिकाणी युवा आलेले आहेत, या हजारोंच्या संख्येने ज्येष्ठ श्रेष्ठ आलेले आहेत। आमची एकच मागणी आहे, एकच मागणी आहे, आत्म्यापासून मागणी आहे की हा बंजारा समाज हजारो वर्षाची परंपरा जपतो आहे। या आमच्या माता भगिनी बघा, 5000 वर्षापूर्वीची संस्कृती आहे, 5000 वर्षापूर्वीची ह्या भारत भूमीची सेवा करणारा हा बंजारा समाज आहे। आणि हा समाज आज एका राज्यामध्ये तेलंगणामध्ये, एका राज्यामध्ये आंध्र प्रदेशमध्ये, महाराष्ट्रामध्ये NT मध्ये हा भेदभाव का? घटनेच्या कलम 14 नुसार हा भेदभाव होतो आहे। आम्हाला संविधानाच्या माध्यमातून आरक्षण हवं आहे। आम्ही कुणाचं खात नाही, राजा हो खाण्याचा स्वभाव आमच्या समाजाचा नाही। आम्ही या ठिकाणी आमच्या हक्काचं घेतो आहे। अहो आज तांड्याची परिस्थिती, राजा हो तुम्ही जर का गेलेत ना,
एखाद्या तांड्यावर आमचे लोक आता ऊस तोडायला चालले मित्र हो. त्यांचे लहान लहान पोरं त्यांच्या आज जर का आपण बघितलं, तुम्ही जर का त्या ठिकाणी तांड्यावर गेले ना मित्र हो, तर आज आमचे अर्धे लोक ऊस तोडायला निघून चाललेले आहेत. त्यांचे लहान पोरं घरी थांबले राजा हो, घरी थांबले. अरे हा समाज, हा स्वर्णिम समाज आज कुठे चाललेला आहे? ज्याला आरक्षण पाहिजे आहे, ज्याला काही नको, हा त्याच्या आरक्षणाच्या माध्यमातून जे आमच्या तेलंगणाच्या भावना भेटत आहे. हैदराबाद गॅजेटमध्ये त्या ठिकाणी आमच्या मराठा बांधवांना त्या ठिकाणी न्याय मिळाला, तसा न्याय आमच्या बंजारा बांधवांना पाहिजे. तुम्ही तांड्यावर जा मित्र हो, वाड्या वस्तीमध्ये जा. आमचा समाज खितपत पडलेला आहे, संघर्ष करतोय. आमचे युवा संघर्ष करताय, आमची माता भगिनी संघर्ष करताय. त्यांच्या अश्रूंना तुम्ही किंमत देणार आहात की नाही? त्यांच्या अश्रूंना तुम्ही किंमत देणार आहेत की नाही? ह्या हैदराबाद गॅजेटनुसार आपल्याला आरक्षण मिळणार आहे की नाही? आणि तो मिळेल. हैदराबाद गॅजेटनुसार आरक्षण मिळेल. आणि रेणके आयोग, कल्याण आयोग आणि त्या ठिकाणी संविधानाच्या माध्यमातून आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही. एवढंच बोलतो, थांबतो. त्याला आरक्षण हवं. आमच्या युवांच्या शिक्षणासाठी आम्हाला शेड्यूल ट्राईब ST कॅटेगरीमध्ये आरक्षण हवं. आणि एक सूचीमध्ये बंजारा समाज, पूर्ण भारतातला एक सूचीमध्ये संपूर्ण बंजारा समाज आला पाहिजे. आम्ही सध्या NT मध्ये आहोत, विमुक्त जातीमध्ये आहोत. आम्हाला STची मागणी आणि ती आम्ही घेऊन बंजारा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठीचा मोर्चा आहे. आमच्या आदिवासी बांधवांना आमची विनंती आहे की तुमच्या 7% आरक्षणाला कोणत्याही प्रकारे धोका न पोचता बंजारा समाजाला आरक्षण हवं आहे. ज्या पद्धतीने OBC समाजाला धक्का न पोचवता मराठा समाजाला आरक्षण दिलेलं आहे, त्याच पद्धतीने बंजारा समाजाला सुद्धा हैदराबाद गॅजेटनुसार आणि जे विविध आयोग आहेत त्यांनी जी शिफारस केलेली आहे, गेल्या 50 वर्षापासून बंजारा समाजाला शेड्यूल ट्राईबमध्ये आरक्षणाची जी भूमिका आहे आयोगची, ती भूमिका घेऊन बंजारा समाजाला महाराष्ट्र सरकारने शेड्यूल ट्राईब म्हणजेच अनुसूचित जमातीचं आरक्षण द्यावं. वेगळी सूची तयार करा, कशा पद्धतीने काय करायचं ते शासनाने निर्णय घ्यावा. आमची जी कमिटी आहे आरक्षण समिती तो निर्णय घेईल, परंतु सरकारने या समाजाला न्याय द्यावा. आता हा उद्रेक झालेला आहे. आपण पाहिलं प्रत्येक तालुक्यावर, प्रत्येक जिल्ह्यावर विविध ठिकाणी मोर्चे निघत आहेत आणि असेच मोर्चे आता पूर्ण महाराष्ट्रामध्येच नव्हे तर मुंबईला सुद्धा निघणार आहे. म्हणून आज आमची विनंती आहे, कारण का आजचा हा जो मोर्चा आहे जामनेरमध्ये, उद्या 17 तारखेला 40गावमध्ये आणि संपूर्ण जळगाव जिल्ह्याचा मोर्चा येणाऱ्या 26 तारखेला जळगावमध्ये होणार आहे. या मोर्चाच्या माध्यमातून बंजारा समाज आपली ताकद दाखवणार आहे. आम्हाला माहीत आहे मायबाप सरकार कोणावर अन्याय करणार नाही. सरकार सर्वांसाठी पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे बंजारा समाजाला नक्कीच सरकार न्याय देईल. आणि येणाऱ्या आमच्या विविध ठिकाणी कार्यकर्ते उपोषण करतायत, आंदोलन करतायत. आमचे 2 लोक ह्या आंदोलनासाठी शहीद झालेले आहेत. आणि म्हणून आता आमची जास्त पाहू नका, आमची हे घेऊ नका. आम्ही आता खूप खवळलेला आहे हा समाज. कारण का ऊस तोडणारा, खडी फोडणारा, तांड्यात राहणारा, अरे तुम्ही तांड्यात जाऊन बघा. आमच्यासारखे 10 लोक शिकले म्हणून काय झाले? तांड्यावर जाऊन बघा समाजाची हालत काय आहे, शिक्षण कुठं आहे. आज आमचे मुलं 5वीच्या पुढे शिकत नाही आहेत. तर त्यासाठी आपण सरकारने आमच्या समाजाला न्याय द्यावा, हीच या माध्यमातून आम्ही विनवणी करतो.